धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने तब्बल 256 एकर मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र याला आता मुरुडकरांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. या विरोधात मुरुडकरांनी बॅनरबाजी करून विरोध दर्शविला आहे. याआधी मुरुडमध्ये एक मोठा पालिकेच्या पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू आहे, ज्याला मुरुडकर जनतेने जोरदार विरोध केला आहे. त्यात हा प्रकल्पही मुरुडमध्ये आणि तोही मुरुडचे पावसाचे पाणी जिथून निचरा होते त्या मिठागराच्या जमिनीवर होत असल्याने मुरुडकर संतापले आहेत. या प्रकल्पाने इथल्या संसाधनांवर, व्यवस्थेवर, सुखसुविधांवर ताण तर येईलच, पण मुरुड ते कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मुरुडकरांचे म्हणणे आहे. मुलुंडकर भांडुपकर विक्रोळी करायला विरोध करतायत, परंतु या सरकारला काही पडलेलं नाहीये. ते मी जनहित याचिका दाखल करत आहे. EAP प्रोजेक्टमुळे फ्लडिंग सुरू झालेली आहे. हे सरकार स्वतःचं युनिलॅटरल डिसिजन घेत आहे. इकडे कोणी साधं डिस्कशनला पण येत नाही. या मिठागरांच्या जमिनी हस्तांतरित करताना याचा एक फेर विचार करावा. जे चाललंय हे सगळं अंगावर काटा आणण्यासारखं आहे. मुंबईचं काय होईल, वेळीच जागे व्हा. आपण या बाजूला बघू शकतात की इथे केळकर कॉलेज आहे. केळकर कॉलेजच्या या भिंतीपासून ते कांजूरच्या कारशेडपर्यंत जी 256 एकर मिठागरांची जागा आहे, ती एका विशिष्ट समूहाला धारावी प्रकल्पासाठी देण्याचा घाट या सरकारने घातला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारच्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा पारित झालेला आहे. मुळात या ज्या सॉल्टच्या जागा आहेत, ज्यांना आपण मिठागरांच्या जागा बोलतो, या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. 26 जुलैला जो पाऊस झाला होता, त्या पावसामध्ये जर उपनगरांना कोणी वाचवलं असेल तर या मिठागरांच्या जागांनीच वाचवलं. आणि असं असताना सर्वोच्च न्यायालयाचे असतील, माननीय उच्च न्यायालयाचे असतील, असे आदेश आहेत की या जागा या प्रिझर्व करायच्या आहेत, याचं संरक्षण करायचं आहे. आणि असं असताना सुद्धा केवळ एका विशिष्ट उद्योग समूहाला फायदा मिळवण्यासाठी या जागा या सरकारने देण्याचा घाट घातलेला आहे. आणि मुळात आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही, परंतु पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि आम्हा मुलुंडकरांना सुविधांसहित राहता यावं, यासाठीच आमचा विरोध आहे. मुलुंडमध्ये याआधी जो PAP प्रकल्प होता त्याला आम्ही विरोध केला, परंतु या विरोधाला न जुमानता हा प्रकल्प रेटून दिला जात आहे. तसाच हा प्रकल्प सुद्धा आता रेटून दिला जात आहे. तमाम मुंबईकर असतील, मुलुंडकर, भांडुपकर विक्रोळी करायला विरोध करतायत, परंतु या सरकारला काही पडलेलं नाहीये. या जमिनी देण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. उपनगरांमध्ये 3 डम्पिंग ग्राउंड, 3 टोल नाके आणि आता हा धारावी प्रकल्प, PAP प्रकल्प, म्हणजे आम्हाला वाळीत टाकलेला आहे, असंच आमचा आरोप आहे. आणि या संदर्भात उद्या माननीय उच्च न्यायालयामध्ये मी जनहित याचिका दाखल करत आहे. आम्ही गेले 30 वर्ष इकडे मुलुंड ईस्टमध्ये राहत आहोत. तुम्ही बघाल तर 30 वर्षामध्ये मुलुंड ईस्टचा असं काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आता इकडे धारावीचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट येत आहे. ऑलरेडी एक PAPचा प्रोजेक्ट इकडे चालू आहे, ज्याच्या संदर्भात आम्ही गेले 1 वर्ष त्याला अपोज करत आहोत, प्रोटेस्ट करत आहोत, पण आमच्याशी कोणी डिस्कशनला पण आलेला नाही आहे. आणि त्याच्यावर आता इकडे धारावीच्या प्रोजेक्टमध्ये ते किती लाखो लोकांना आणणार आहे, त्याचा जो परिणाम इकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर होणार आहे तो गंभीर असणार आहे. इकडे ऑलरेडी तुम्ही बघाल तर या प्रोजेक्टमुळे, PAP प्रोजेक्टमुळे फ्लडिंग सुरू झालेली आहे आणि पाणी वाहून जात नाही आहे. तर जे स्थानिक आहेत इकडचं, त्यांचा इकडे राहणं मुश्किल झालं आहे. आणि इकडच्या स्थानिकांचा कोणताही विचार न करता हे सरकार स्वतःचं युनिलॅटरल डिसिजन घेत आहे. हेच जर साऊथ बॉम्बे किंवा दुसरीकडे झालं तर लोकांचे ओपिनियन घेण्यात येतात आणि प्रोजेक्ट थांबतात, पण इकडे कोणी साधं डिस्कशनला पण येत नाहीये किंवा आमचे व्ह्यूज घ्यायला पण येत नाहीये. कोणतीही फॅसिलिटी मुलुंड ईस्टमध्ये त्यांनी दिली नाही आहे. आणि जसं सागर देवरे यांनी सांगितलं, टोल असो, डम्पिंग ग्राउंड असो किंवा ट्रॅफिकची समस्या असो, ह्याच्यातून मुलुंडकर एवढे त्रस्त असताना आणखीन एवढे मोठे लोंढेच्या लोंढे इकडे आणणार आहे, तर आम्ही इकडे जगायचं कसं, ह्याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं. इथे आहे सुप्रसिद्ध केळकर कॉलेज, जिथे ऍडमिशन घेण्यासाठी कुठून कुठून मुले येतात. आज त्या केळकर कॉलेजच्या एका बाजूला PAP प्रकल्प बनत आहे आणि दुसऱ्या बाजूला धारावीचं पुनर्वसन होत आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 लाख वस्ती येत्या 5 वर्षात येथे येऊ घातलेली आहे. लोकसंख्या आहे मुलुंडची 1,35,000. त्या हिशोबाने इथे व्यवस्थित सुखसुविधा आम्ही ऍडजस्ट करत आहोत. पेट्रोल पंप नाही, मैदान नाही, यायला आतमध्ये रस्ता नाही. पण ह्याच्यामध्ये अधिक जर तुम्ही 2 लाखांची वस्ती घातली तर 3.5-4 लाख लोक एवढ्याशा छोट्याशा एरियामध्ये कसे काय बसणार, ह्याचा कुठलाही विचार या संदर्भात केलेला दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिठागराच्या जमिनी या CRZ1 अंडर येतात, जिथे कुठलंही बांधकाम करण्यास सक्त मनाई असताना हे सगळं नियम डावलून, सगळं धाब्यावर बसवून इथे पुनर्वसनाचा घाट का घातला जात आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे येत्या अनेक वर्षांमध्ये मुलुंडमध्ये कधीही पाणी साचलं नव्हतं, पण मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा धुवाधार पाऊस झाला तेव्हा PAP प्रकल्पाच्या इथे जवळजवळ 100 मीटरपर्यंत पाणी साचलं होतं, जे आतापर्यंत कधीही साचलं नव्हतं. इथेही झालं तर पूर्ण मुलुंडच्या ईस्ट पर्यंत पाणी साचणार आहे, कारण हे मुलुंडच्या ज्या मिठागरच्या जमिनी आहेत कुठल्याही मुलुंड, भांडूप, कांजूरच्या, त्या पाणी शोषून घ्यायचं काम करतात. आपण मिठी नदीचा कहर 26 जुलैला अनुभवलेला आहे. जर सरकारला याचं पुन्हा जर रिपीट टेलिकास्ट नको असेल तर कृपया मिठागरांच्या जमिनी हस्तांतरित करताना याचा एक फेर विचार करावा, अशी आमची नम्र विनंती. जे कॅबिनेटचे डिसिजन झालेले आहेत, मुंबईच्या जमिनी केवळ आणि केवळ त्या जमिनीवर कोणाचं तरी एका विशिष्ट हेतूने पुनर्वसन करायचं आणि त्या जमिनी कुठल्या तरी एखाद्या उद्योग समूहाला, बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या घशात घालायच्या, हे जे चाललं आहे हे सगळं अंगावर काटा आणण्यासारखं आहे. केवळ मुलुंडकरांच्याच नव्हे तर पूर्ण मुंबईकरांच्या. आम्ही मुलुंडकर मागचं 1 वर्ष इथे येणारा जो PAP प्रकल्प आहे तो येऊ नये म्हणून आम्ही अगदी प्राणांतिक आकांताने त्याचा विरोध करतोय, पण परिणाम तर उलटाच होतोय. ते बांधकाम इतकं झपाट्याने होत आहे की 1 वर्ष झालं नाही तोपर्यंत त्याचे 15 ते 17 मजले पूर्ण झालेले आहेत. अशा स्थितीत त्याचं झपाट्याने बांधकाम होत आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही मुलुंडकर एवढंच सांगू की हे जे संकट आहे हे मुलुंडचं नाही आहे, हे अख्ख्या मुंबईवर आलेलं संकट आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन, मुंबईकर, मुलुंडकर यांनी जागं व्हायला पाहिजे. हवं असलं तर रस्त्यावर यायला पाहिजे आणि हे सगळं थांबवायला पाहिजे. नाहीतर मुलुंडकरच काय, कुठल्याही मुंबईकराला मुंबईत मोकळा श्वास घेणं कठीण होईल. फार मोठ्या आशेने आम्ही आमच्या भावी पिढीची उन्नती किंवा त्यांचं चांगलं जगणं, सुसह्य जगणं याची अपेक्षा करतोय, पण त्या सगळ्यावर सध्या पाणी पडल्यासारखं वाटतंय. आणि ही जर अशी एकर्स ऑफ लँड्स जर मिठागरांच्या जमिनी जर बांधकामाने व्यापल्या गेल्या तर मुंबईचं काय होईल हे काय वेगळं सांगायची गरज नाही. समस्त मुंबईकरांना आमचं आवाहन आहे की आता गप्प बसू नका. आज नाही तर कधीच नाही. जर आता रस्त्यावर नाही उतरलात आणि याला असा प्रखर विरोध किंवा कटाक्षाने हे हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला नाही तर उद्या सगळंच कठीण आहे. त्या वेळीच जागे व्हा आणि ही जी काही कारस्थानं आहेत ती सगळीच्या सगळी हाणून पाडा.